फुटपाथवर अवैध कबूतरखाना सुरू झालेला आहे। मुंबईत अर्थ रोड जेल शेजारी अवैधरित्या कबूतरांना दाणं टाकणं हे सुरूच आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा मुंबईत नियमांचं उल्लंघन होत आहे। बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांच्या समोर अवैधरित्या कबूतरांना खाद्य टाकणं सुरू आहे। दादरमधील कबूतरखाना हायकोर्टाच्या आदेशानंतर हटवल्यानंतर चिंचपोकळी स्थानकाजवळ नवीन कबूतरखाना सुरू झालाय। आता रोड जेल शेजारच्या मंदिराजवळ अवैध कबूतरखाना सुरू आहे। तर चिंचपोकळीत या फुटपाथवर अवैध कबूतरखाना सुरू आहे आणि कबूतरांना दाणं टाकणं हे अजूनही सुरूच आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, हायकोर्टाच्या आदेशानंतर खरं तर दुसरीकडचा कबूतरखाना हा बंद केला दादरचा, मात्र आता दुसरीकडे चिंचपोकळीच्या इथे कबूतरखाना सुरू असल्याचं कळत आहे। काय अधिक माहिती आहे आणि कुणी सुरू केला हा कबूतरखाना? नक्कीच बघतोय की कबुतरांमुळे कुठेतरी नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचते। यामुळे कोर्ट कठोर झालेलं होतं, महापालिका देखील कठोर झालेली होती। मुंबईतले जवळपास 52 कबूतरखाने हे बंद करण्यात आलेले होते। त्यानंतर मोठं वादंगही पाहायला मिळालं होतं। मात्र कबुतरांचा विषय कुठेतरी शमतोय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा एक अवैध कबूतरखाना सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चिंचपोकळी परिसरामध्ये मी सध्या उभा आहे। माझ्या पाठीमागे अर्थ रोड आहे आणि या ठिकाणचं जे समोरचं फुटपाथ आहे त्या फुटपाथवरतीच या ठिकाणी आपण बघतोय की कबुतरांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। आणि या ठिकाणी खाद्य देखील आपण बघतोय की सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने गोणीच्या गोणी या ठिकाणी खाद्य जे आहे ते कबुतरांना टाकलेलं होतं। कबुतरांची संख्या जी आहे ती आता या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाढायला सुरुवात झालेली आहे। आता यामुळे अवैध कबूतरखाना या ठिकाणात सुरू झाला का आपल्याला हे पाहावं लागेल। दादरचा कबूतरखाना जो आहे तो काही दिवसांपूर्वीच बंद पाडलेला होता। त्यानंतर मोठं वादंगही निर्माण झालं। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात हस्तक्षेप घेतला होता, पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप घेतला होता। उपनगरामध्ये नवीन कबूतरखाने देखील सुरू होणार असल्याची माहिती आहे। मात्र यासाठीचे निकष जे आहेत ते आता काही बसवण्यात आलेले आहे। 500 मीटरच्या पलीकडे जो कबूतरखाना हा आहे तो असणार आहे। लोकवस्ती असेल त्या भागापासून 500 मीटरच्या दूरवरती हा कबूतरखाना असेल। मात्र हा कबूतरखाना आपण जो बघतोय चिंचपोकळी परिसरात आता अवैधपणे सुरू करण्यात आलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। आजूबाजूला मोठी दाट लोकवस्ती आहे, शेजारी पेट्रोल पंप आहे, शेजारी जेल देखील आहे आणि मोठे लोक या परिसरात राहतात। अशातच या ठिकाणी आता एक व्हिडिओ देखील व्हायरल होतो की एक व्यक्ती अक्षरशः गोणीच्या गोणी खाद्य या ठिकाणी टाकतोय। त्यामुळे आता या संदर्भात महापालिका काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दीपाली, निश्चितच होते। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।